दादा एक मिनिट दादा एक मिनिट भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सौ अर्चनाताईच्या रूपानं या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीकडे आलं आहे। खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला याच्यापेक्षा मोठा आनंद असू शकत नाही आणि मला काम करताना नेहमी करता असं वाटायचं की हा कार्यकर्ता म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करताना या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत आणि सर्वत्र लोकप्रतिनिधी पाठवून त्या सभागृहामध्ये भाजपचे कार्यकर्ते नेते त्याचं प्रतिनिधित्व करतील। मला वाटतं की आजच्या दिवसा एवढा सुवर्ण दिन भाजपच्या इतिहासात आत्तापर्यंत मी कधी पाहिलेलं नाही। काय नेमका अजेंडा काय असणार, काय युतीचं महायुतीचं फॉर्म्युला कसा बांधला गेला त्याचा पडद्या माननीय आता ठाकूर साहेबांनी जसं सांगितलं की महायुतीचा फॉर्म्युला हा महाराष्ट्राच्या नेतृत्वाने महायुतीचे जे महाराष्ट्राचे नेते आहेत त्या तिन्ही नेत्यांनी सांगितल्याप्रमाणेच आता जिल्हा परिषदेमध्ये इथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिंकला आहे। मला वाटतं की याच्यापेक्षा वेगळं अधिक काही बोलण्यासारखं नाही आहे, परंतु संपूर्ण जिल्ह्याभरातल्या लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या पाठीशी दाखवलेला विश्वास आगामी कालावधीमध्ये आपण यशस्वीपणे पूर्ण करू आणि संघटनेची जी ताकद आहे, मला स्वतःला जिल्हाध्यक्ष म्हणून माननीय राणादादा असतील, माननीय ठाकूर साहेब असतील आणि जिल्ह्यातले सर्वच प्रमुख नेते असतील, या सगळ्या लोकांनी, आमचे सगळे माजी जिल्हाध्यक्ष नितीनजी असतील, संताजीराव असतील, अनिल काळे साहेब असतील, सगळ्याच लोकांनी जे मला टीम म्हणून सहकार्य केलं, जे टीम म्हणून एक वाक्यता ठेवली, एक वाक्यतेने जी भारतीय जनता पार्टीने मागच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे काम केलं, मला वाटतं की हा टीमचा विजय आहे। एक टीम म्हणून आपण कुठल्या पद्धतीनं कुठल्या प्रकारे विजय मिळवू शकतो याचा हा एक चांगला उपक्रम आता आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाला। युवा नेते मल्हारदादा पाटील यांच्या माध्यमातून जे एक मायक्रो मॅनेजमेंट आणि मायक्रो प्लॅनिंग भारतीय जनता पार्टीने केली, एक मोठी युवकांची फळी मल्हारदादांच्या पाठीशी या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभी राहिली आणि मला वाटतं की एक आश्वासक नेता, आश्वासक चेहरा म्हणून मल्हारदादा आणि भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम यापुढे जिल्ह्यात काम करत राहील आणि निश्चित स्वरूपामध्ये केंद्रातलं माननीय नरेंद्रभाई मोदींचं सरकार, राज्यातलं श्री देवेंद्रजी आणि एकनाथजी शिंदेसाहेब, सुनेत्राताई पवार यांचं सरकार आपल्या जिल्ह्याला संपूर्णपणे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून न्याय देईल असा विश्वास या ठिकाणी मला व्यक्त करावा वाटतो। धन्यवाद।